कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे हे व्हीसीद्वारे युक्तिवाद करतायत। यामध्ये त्यांनी कराडचा यामध्ये संबंध नसल्याचं म्हटलेलं आहे। तसंच कोणत्याही आरोपीने कराडचं नाव घेतलेलं नाही असा कराडच्या वकिलांनी युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे। कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा सगळा युक्तिवाद सुरू आहे। वाल्मी कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असं देखील वकिलांनी म्हटलं आणि वाल्मी कराडला जी अटक केलेली आहे ती बेकायदेशीर असल्याचं कराडच्या वकिलांचं म्हणणं आहे। कुठल्याही आरोपीने वाल्मी कराडचं नाव अद्याप घेतलेलं नाही असं कराडच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं। कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला आहे। तर कराडची विदेशात मालमत्ता आहे का याची चौकशी सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलंय। चाटे घुले कराडमधले संबंध तपासायचे आहेत असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। घुले चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली याचा शोध घ्यायचा आहे असं देखील सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलंय। तर विदेशात देखील मालमत्ता आहे का कराडची या संदर्भात माहिती सुरू आहे। चाटे घुले कराडमधले संबंध तपासायचे आहेत असे देखील मागणी सरकारी वकिलांनी केली आहे। कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे हे मात्र आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद करतायत। वाल्मी कराडच्या वकिलांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद सध्या सुरू आहे। कुठल्याही आरोपीने वाल्मी कराडचं नाव घेतलेलं नाही असं कराडच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं। कराड विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही असं कराडच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। वाल्मी कराड याच्यावर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय। कोणत्याही आरोपीने कराडचं नाव घेतलं नाही त्यामुळे वाल्मी कराडची अटक ही बेकायदेशीर आहे असं देखील वकिलांनी म्हटलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सागर आपल्या सोबतच जोडलेले आहेत, अपडेट देतच आहेत। सागर, सध्याची काय लेटेस्ट अपडेट, काय सुरू आहे कोर्टात? निश्चितपणे आपण पाहतोय की खरं तर या ठिकाणी सरकारी वकील असतील, एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते ज्या पद्धतीने 10 दिवसांच्या पोलीस कोठडीसाठी या ठिकाणी वेगवेगळे साधारणपणे 9 बाबी ज्या आहेत त्या कोर्टासमोर आणून दिलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्हाला वाल्मी कराडची पोलीस कोठडी जी आहे ती आम्हाला हवी आहे अशा पद्धतीचा दावा केला। मात्र त्याला आता आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे जे आहेत, वाल्मी कराडचे वकील, ते आता हे सर्व बाबी जे आहेत ते खोडून काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे आरोप जे आहेत ते या ठिकाणी कोर्टाने या सरकारी वकिलांच्या माध्यमातून केले गेलेले आहेत, एसआयटी अधिकाऱ्यांकडून केले गेलेले आहेत, ते आता खोडून काढले जात आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही आरोपीने या ठिकाणी वाल्मी कराडचं नाव जे आहे ते घेतलेलं नाही आहे आणि त्यामुळेच त्यांचा ह्या घटनेशी संबंध नाही असा दावा जो आहे तो त्यांच्या वकिलांकडून करण्यात येतोय। त्यामुळे संपूर्ण अटक जे आहे म्हणजेच संतोष देशमुख यांच्या हत्येतील जी अटक करण्यात आलेली आहे वाल्मी कराडाला ती चुकीची आहे, ती बेकायदेशीर आहे असा दावा देखील आता त्यांच्या वकिलांकडून करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ज्या आहेत त्या झडताना पाहायला मिळतात। युक्तिवाद जो आहे तो आता वाल्मी कराडचे वकील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही संपूर्ण सिद्धेश्वर ठोंबरे जे आहेत ते बोलता आहेत, वाल्मी कराडच्या बाजूने ते मुद्दे मांडता आहेत आणि एकंदरीतच आपण पाहिलं की खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे जे आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या बाबी ज्या आहेत त्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी स्वतः कोर्टामध्ये मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण खुनाच्या घटनेमध्ये वाल्मी कराडचा कशा पद्धतीचा संबंध आहे याचा वेगवेगळा जो काही दावा जो आहे तो एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून असेल, सरकारी वकिलांकडून कोर्टासमोर केला गेलेला होता। मात्र त्याला आता वाल्मी कराडचे वकील जे आहेत सिद्धेश्वर ठोंबरे ते आता खोडून काढताना पाहायला मिळत आहेत। कुठल्याही आरोपीने यामध्ये वाल्मी कराड यांचं नाव घेतलेलं नाही आहे, त्यामुळे ते आरोपी होऊ शकत नाहीत। त्यांची जी काही अटक केलेली गेलेली आहे ती बेकायदेशीर आहे, त्यांचा या गुन्ह्याशी कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही आहे असा जो काही आरोप आहे तो आता खोडून काढताना आपल्याला वाल्मी कराडचे वकील आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्की सागर, पुन्हा अधिक माहिती